सावधान महाराष्ट्र, निसर्गाचा खेळ बदलतोय। संपूर्ण महाराष्ट्रासाठी 3 तारखा जाहीर करण्यात आल्यात। या 3 तारखांना बाहेर पडू नका, कारण 2 शक्तिशाली चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकली आहेत। कालपर्यंत ही शक्यता होती, पण 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा सॅटेलाइटचा फोटो काढण्यात आला। उपग्रहातून पूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढला आणि त्यामध्ये जे दिसलं ते पाहून हवामान अभ्यासकांचे डोळे फिरले, कारण की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागर या दोन्हीकडूनही 2 चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत। सावधान, ही फक्त बातमी नाही, हा एक भीषण निसर्गाच्या कोपाचा इशारा आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही। गेल्या अनेक दिवसापासून उष्णता सुरू आहे, घामाच्या धारा प्रत्येकाच्या निघतायत। तुम्हाला वाटत असेल हा मे महिना आहे, पण आता शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की त्यांच्या मते आता उष्णतेचं वादळ जे आहे एक प्रकारे चक्रीवादळाला त्याने जन्म दिलाय। या उष्णतेनेच 2 चक्रीवादळ बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून निघाले आहे, ज्यांचा वेग 70 ते 80 किलोमीटर प्रति तास आहे। त्यामुळे ते आता महाराष्ट्रात धडकणार। त्यामुळे सरकारनं 3 तारखा जाहीर केल्यात। या 3 तारखांना 3 टप्प्यात 20 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार आहे। त्यामुळे या बातमीला हलक्यात घेऊ नका। हे आता प्रत्येक वेळी मे महिन्यामध्ये वादळ येतात, चक्रीवादळ येतात, हे आपल्याला माहीत आहे, पण आतापर्यंतच्या इतिहासात कधीच 2 वादळ आले नव्हते। त्यामुळे हे जे वादळ आहे ते खूप भयानक आहे, ज्याच्यामध्ये कच्च्या घरांची पत्रे आणि झाडे उन्मळून पडतील। गारांचा कहर असा होईल की जमिनीवर चादर बरसेल, कारण की हे 2 चक्रीवादळ पहिल्यांदाच तयार झालेत। दोन्ही चक्रीवादळाचा वेग इतका प्रचंड आहे, त्यांचा आवाका इतका मोठा आहे की संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल असं त्यांचं स्वरूप आहे। प्रत्येक वर्षी मे महिन्यात चक्रीवादळ येतात, पण यावेळेस चक्रीवादळ 1 नाही तर 2 आले आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासात हवामानाचं एक असं युद्ध होणार, ज्याचा दणका या 20 जिल्ह्यांना सगळ्यात मोठ्या प्रमाणावर बसणार। त्यामुळे सरकारनं 3 तारखा जाहीर केल्यात। या 3 तारखांना बाहेर पडू नका असे आदेश दिले आहेत। मग कोणत्या 20 जिल्ह्यावर हवामानाचं हे उद्ध्वस्त करणारं संकट येणार आहे, कोणत्या दिवशी चक्रीवादळ 1 होणार, कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक धोकादायक अलर्ट देण्यात आलाय, मान्सूनवर याचा नेमकं काय परिणाम होणार, शेतकऱ्यांच्या साठी नागरिकांसाठी पंजाब डक यांनी काय इशारा दिलाय, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय। पहा, निसर्गाचा खेळ जेव्हा निसर्ग खेळतो तेव्हा माणसाची बुद्धी काहीच काम करत नाही। सध्या आकाश स्वच्छ दिसतंय, उन्हाच्या झळा लागतात, शेतींची कामे सुरू, पण या सगळी ही शांतता आहे। या शांततेमागे एक भयानक वादळ जपलंय। अरबी समुद्रामधून एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि ज्याचं कारण ठरलं एक मोठं चक्रीवादळ, आणि इकडून बंगालच्या उपसागरातून देखील मोठं चक्रीवादळ सरकतंय। याला विज्ञानाच्या भाषेत ट्विन सायक्लॉन म्हणतात। ट्विन सायक्लॉन म्हणजे दुहेरी सायक्लॉन। मग हे चक्रीवादळ एकेरी नाही तर दुहेरी पद्धतीने हल्ला करतंय। या 2 चक्रीवादळाच्या मध्ये महाराष्ट्र अडकणार, जणू 2 डोंगरांच्या मधली काळी चिरडली जावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होणार। पहा, देशाच्या इतिहासात 20 ते 25 वर्षापूर्वी अशी एकदा परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा दोन्हीकडून चक्रीवादळ आली होती, आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या लातूरमध्ये तसेच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात भयानक पावसाळ्यापेक्षा पाऊस झाला होता, गारांचा मारा झाला होता, आणि सगळ्यात भयानक परिस्थिती या वादळामुळे जुन्या घरांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे पंजाब डक यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शेतीची कामं आटपून घ्या, नंतर परिस्थिती हाताबाहेर जाणार। मग आता तुम्ही विचार करत असाल की अवकाळी पाऊस तर काहीच नव्हता, पूर्वी जो अवकाळी पाऊस झाला त्यापेक्षा काय होणार, पण पहा, मागे जो पाऊस झालाय, जो एप्रिलमध्ये झालाय, जो 2 टप्प्यात झालाय, तो काहीच नव्हता, तो फक्त ट्रेलर होता। पण आता पावसाळ्यापेक्षाही भयानक पाऊस पाहायला मिळणार। ओढे नाले एकत्र होणार, नदीला महापूर येण्याची शक्यता आहे। पहा, अरबी समुद्रामधून जे चक्रीवादळ येते तसेच बंगालच्या उपसागरातून येत आहे, त्याला हिमालयाकडून येणारी थंड हवा धडकते, ज्यामुळे प्रचंड उष्णता आणि हिमालयाची थंड हवा जेव्हा एकत्र होते तेव्हा विजांचा कडकडाट आणि गारांचा इतका जबर पाऊस होतो की जमिनीला हादरे बसतात। मग आता ही 2 नेमकं चक्रीवादळ कुठे धडकणार आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी हवामान विभागाने लाल रंगाने चिन्हांकित केली आहे, याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल। पण आता चर्चा करूया त्या धोक्याची, ज्याने मान्सूनचं गणित बदललंय। चक्रीवादळामुळे मान्सून आता बदलला आहे। आता या वेगानं चक्रीवादळ येतं तेव्हा मान्सूनचे ढग असतात ते त्याला वेग देतं, पण यंदा मान्सून वेळेवर येणार असं वाटत होतं, पण या दुहेरी चक्रीवादळाने मान्सूनना एका पद्धतीनं हायजॅक केलंय। शास्त्रज्ञ म्हणताय वादळ इतकं शक्तिशाली आहे की जे आपल्याकडे मान्सूनच्या वाऱ्यांना खेचून घेते, आणि ज्यामुळे मान्सूनच्या तारखामध्ये मोठी उलथापालथ होत आहे, आणि ज्यामुळे पंजाब डक यांनी सांगितले की मान्सून यावेळेस लवकरच दाखल होतोय। अंदमानमध्ये मान्सून दाखल होत आहे तर तो मेच्या शेवटी होतो, पण यावेळेस तो 12 मे 13 मेच्या दरम्यान अंदमानमध्ये दाखल होतोय, ज्यामुळे चक्रीवादळाचा धोका वाढणार। मग याचा फटका जो आहे तो महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याला बसणार,
कोणत्या तारखा सांगितल्यात, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला इथून पुढे मिळणार. आता पहा, महाराष्ट्रावर ही चक्रीवादळ जी आहे तर ती महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश यांना दणका बसणार. त्यावेळेस ते शिरणार दक्षिण महाराष्ट्र, त्यानंतर मराठवाडा हे चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी पडणार. मग त्या तारखा कशा पद्धतीने जाहीर केल्यात? सगळ्यात आधी सरकारनं 3 टप्पे सांगितलेत, म्हणजे 3 टप्प्यातले 3 तारखा वेगळ्या आहेत. आता पहिला टप्पा 7 मे ते 11 मे हा पहिला टप्पा आहे, 15 मे ते 20 मे दुसरा टप्पा, आणि तिसरा टप्पा 25 मे पासून सुरू होतोय. मग तीव्रता कशी वाढणार, नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये चक्रीवादळ आहे, कोणत्या टप्प्यात गारपीट आहे, कोणत्या टप्प्यात जास्त नुकसान आहे, याची यादी आणि तारीख आपण पाहतोय. चक्रीवादळाचा वेग 120 ते 150 किलोमीटर प्रति तास असू शकतो, ज्यामुळे जुनी झाडे, विजेचे खांब, कच्ची घरे, पालापाचोळ्यासारखे उडून जातील. पण सगळ्यात मोठं रहस्य हे मेगा एल निनोचं आहे. एल निनोचा राक्ष जागा झालाय, जो प्रशांत महासागरातून आता भारताकडे निघालाय. आता पहा, पंजाब डक यांच्या अंदाजानुसार 7 मेच्या दुपारी 2 नंतर महाराष्ट्राच्या आकाशामध्ये काय घडणार असं सांगितलं जातंय की दुपारी अंधार होईल. आणि त्याच टप्प्यावर आलोय की जिथे तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे. 7 मे पासून महाराष्ट्रात मोठं संकट आहे. तिथून पुढे टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्याला हे वादळ गिळंकृत करणार. 7 मे रोजी पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये नांदेड, धाराशिव, त्यानंतर लातूर, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना पहिला तडाखा बसेल. इथे विजांचा कडकडाट आणि गारपीट होईल. दुसरा टप्पा 8 मे ते 10 मे रोजी त्या ठिकाणी सुरुवात होते, ज्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे असतील. यामध्ये नाशिक जिल्हा, जळगाव, त्यानंतर धुळे, नंदुरबार हे सगळं वातावरण सरकणार. इथे आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. तारखा तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात मोठा दणका तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. तिसरा टप्पा 15 मे ते 20 मे दरम्यानचा हा सगळ्यात भीषण काळ आहे. या काळामध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात सगळा जो प्रकार आहे तो कवेत घेणार. सगळ्यात भीषण आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, मुंबईचा परिसर हा तो भाग कवेत घेतला जाणार. सगळीकडे भयानक पाऊस 15 ते 20 मेच्या दरम्यान होणार. पंजाब डक यांनी धक्कादायक गोष्ट सांगितली की हे 2 चक्रीवादळ जेव्हा एकमेकात विलीन होतील तर त्यामधून निघणारी ऊर्जा ही मोठ्या संकटासारखी असेल. गावागावात पाणी शिरेल. चक्रीवादळ पुढे दुबईच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे जाता जाता मुंबईला भिजून महाराष्ट्राला हादरा देऊन जाणार. त्यामुळे केवळ मे महिनाच नाही तर या दुहेरी चक्रीवादळामुळे पावसाळ्याचं स्वरूप बदललंय. आता मान्सून तो यंदा अत्यंत लहरी आहे. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पंजाब डक यांनी दिलेली माहिती धक्कादायक, कारण की यावेळेस परतीचा पाऊस जबरदस्त. 3 तारखा सांगितल्यात. 7 मे ते 10 मे पूर्व महाराष्ट्र, विदर्भासाठी धोका. 15 ते 20 मे संपूर्ण महाराष्ट्रात रेड अलर्ट. आणि या काळात घराबाहेर पडणं टाळा. आणि 25 मे नंतर पुन्हा उष्णता आणि मान्सूनचा मुख्य प्रवास सुरू. आता हे संकट टाळता येणार नाही, पण सावध राहून आपण आपलं नुकसान कमी करू शकतो. हळद, कांदा, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घ्या. हे 2 चक्रीवादळ म्हणजे निसर्गाने बदललेला शेवटचा इशारा. आता ही माहिती तुम्हाला सावध करण्यासाठी देत आहोत. हवामान विभाग हे निसर्गाच्या अधीन आहे, त्यामुळे अंदाज बदलू शकतात, पण सावध तोच सुखी या म्हणीप्रमाणे आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या काय स्थिती आहे? तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या ऊन आहे की ढगाळ परिस्थिती आहे? तुमच्याकडे अवकाळी पाऊस किती झाला होता? मागच्या वर्षी किती टक्के पावसाचं प्रमाण तुमच्याकडे राहिलं होतं? नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे. तुमच्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलता, तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या पावसाची टक्केवारी तुम्ही लिहायची आहे, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समजा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.